नगरच्या बाबतीमध्ये लय म्हणजे लय पाठीमाग आहे, कारण नगर पास होत आहे जी नाही गोष्ट भेटते आपली तर बीड जिल्हा लय पाठीमाग आहे। एक साधं आपलं बस स्टँड जरी बघितलं बीड जिल्ह्याचं तर तिथं एवढं पाणीच असतंय पावसामध्ये आतपर्यंत जाते नाही अशी परिस्थिती आहे, तर विकास खूपच कमी आहे बीड जिल्ह्याचा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंमळनेर या रेल्वे स्टेशन बद्दल माहिती सांगितली होती। आज आपण आहेत विगनवाडी येथील रेल्वे स्टेशन मध्ये, तर तुम्हाला नजर आहे ते दाखवतो। हे विगनवाडीचं रेल्वे स्टेशन आहे, इथं ते रेल्वेचं काम चालू आहे, आणखीन काय पूर्ण झालेलं नाही। इकडे अजून रेल्वे काय येत नाही, उद्घाटन झालेलं आहे पण अजून रेल्वे येत नाहीये। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण जे विगनवाडीचं रेल्वे स्टेशन आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या रेल्वे स्टेशनवर तुम्हाला हवा आहे तर नक्की सांगा। चला तर मग आता या व्हिडिओ बघूया। पुढं तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी तिकडे पुढं टर्मिनल आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। आधी रेल्वे स्टेशनचं जे प्लॅटफॉर्म झालेलं आहे विगनवाडीचं ते तुम्हाला आधी दाखवतो। सध्या इथं रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे, अजून इथं रेल्वे येत नाहीये, पण जे ट्रायल घेणारे ऑटो बग्गी असतील ती बग्गी मात्र इथं धावते। तुम्हाला थोड्या वेळ ती बग्गी सुद्धा दाखवतो। तर अशा प्रकारे हे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे आता, आणि इथं जे आहे पाठीमाग त्यांच्या राहण्याची त्यांची सुविधा आहे। जे ऑफिसर असतील रेल्वेमध्ये काम करणारे ऑफिसर त्यांची राहण्याची त्याची सुविधा आहे, पण इकडे पाठीमाग काम केलेलं आहे। खाली पार्किंगची व्यवस्था करणार होते। त्यानंतर जे रेल्वे स्टेशन आहे खूप असे उत्तम गतीने रेल्वेचं काम चालू आहे। नमस्कार, माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात बग्गी आहे। या बग्गीवर बसून जे रुळावरून जे गाडीचे परीक्षण केलं जातं ते म्हणजे त्याच्यावर बसून तुम्ही पेट्रोल टाकी याला जॉईन असते याच्यावर बसून बसलेलो आहे। तर याच्यावर बसून त्या रुळावरचं जे परीक्षण केलं म्हणजे रेल्वेचं काम व्यवस्थित झालंय का नाही, ती व्यवस्थित जाईल का नाही पुढे, त्याच्यासाठी याच्यावर बसून ते परीक्षण करतात। बघा कशा प्रकारे आहे, अशा प्रकारे सीट बिट आहे, त्याला पुढे हँडल आहे, ब्रेक आहे आणि बाकी असं विशेष काही नाही। पाठीमागे पेट्रोलची टाकी आहे तिथं, बारका असं इंजिन जोडलेलं आहे। होते त्यांना मी विचारलं की रेल्वेचं काम कधीपर्यंत संपल, म्हणजे इथं रेल्वे कधीपर्यंत येईल, तर त्यांनी मला सांगितलं की 2 ते 3 महिने या ठिकाणी रेल्वे यायला म्हणजे टाइम आहे। दोन महिन्यात इथं रेल्वे 100% येणार आहे। आणि त्यांनी मला सांगितल्यानंतर मी माझं नाव कैलास राजेंद्र पानसंबळ। तुम्हाला हे जे रेल्वे बद्दल काय वाटतं, नेमकं कधीपर्यंत चालू व्हायला पाहिजे? जे झाली आता खूप उशीर झालाय, पण काय वाटतं नेमकं रेल्वे बद्दल? रेल्वे झाल्यानंतर आपल्या जे बीड जिल्ह्याचा विकास हा होईल का नाही होईल? नाही, विकास तर होणारच, आणि रेल्वेचं काय थोडं व्हीआयपी काम आहे, चांगल्यापैकी काम चाललंय, त्याच्यामुळे उशीर झाला काय अडचण नाही। पण आपण बघतो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित इथपर्यंत काम आलंय, तिथून पुढे थोड्या दिवसामध्ये होतं तेवढं लवकरच पहिलंच असं मला वाटतंय। तुम्ही शिरूर कासारचे का? हा, शिरूर का। आणि जो विकास आपल्या बीड जिल्ह्याचा झालाय आतापर्यंत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किती व्हायला पाहिजे? आतापर्यंत काय झालं? नगर जिल्ह्याचा विकास जर आपण बघितला, त्या विकासाच्या बाबतीत आपला विकास बीड जिल्ह्याचा कसा आहे? बीड जिल्हा आपला नगरच्या बाबतीमध्ये लय म्हणजे लय पाठीमाग आहे, कारण नगर पास होत आहे जी नाही गोष्ट भेटते आपली तर बीड जिल्हा लय पाठीमाग आहे। एक साधं आपलं बस स्टँड जरी बघितलं बीड जिल्ह्याचं तर तिथं एवढं पाणीच असतंय पावसामध्ये आतपर्यंत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे, तर विकास खूपच कमी आहे बीड जिल्ह्याचा आपला। इथं कुठेतरी काहीतरी राजकारणी लोकांनी डोकं लावलं पाहिजे व आपल्या जिल्ह्याचा विकास केला पाहिजे। लवकरात लवकर तुमचा बीड जिल्ह्याचा असा विकास व्हायला पाहिजे। आणि हा जो मित्र आहे तो शिरूर कासारवरून आलेला आहे, तर हे रेल्वे स्टेशन बघण्यासाठी आले होते।
आणि आपण त्यांची मुलाखत घेतली तर त्यांच्यापासून पूर्ण आपल्या असं म्हटलं की बीड जिल्ह्याचा विकास आहे जो नगर जिल्ह्याच्या बाबतीत आहे तो नगर जिल्ह्यापेक्षा थोडा कमी आहे आणि विकास व्हायला पाहिजे आणि विकासाच्या गतीशील रेल्वेचं काम खूप छान प्रकारे चालू आहे आणि रेल्वेचं काम लवकरात लवकर 2 महिन्यापर्यंत विगनवाडीपर्यंत रेल्वे येईल असं मला वाटतंय. ते मगाशी मी जे अधिकारी होते रेल्वेचे त्यांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं 2 महिन्यापर्यंत रेल्वेचं काम होईल. आता 2 महिन्यानंतर इथं रेल्वे येईल, पण जे रेल्वेमध्ये जे करते मी अंमळनेर मधून जे अंमळनेर मध्ये जे रेल्वे आली त्यानंतर जे रेल्वेमध्ये जे प्रवासी होते ते प्रवासींची संख्या होती ती प्रवासींची संख्या बघून मला असं वाटलं की प्रवासी खूप कमी आहेत आणि बीड जिल्ह्यापर्यंत जाऊ तर प्रवासीची संख्या खूप वाढणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या रेल्वे स्टेशनवर व कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहिजे ते आपल्याला सांगा. आणि चला तर मग आपण या व्हिडिओला शेवट करूया. थँक्यू, धन्यवाद. पत्रकार